आता न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। न्यूज 18 लोकमत, आता न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। न्यूज 18 लोकमत, आता न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, तुमचं स्वागत आहे न्यूज 18 मराठीमध्ये। न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आणि आपल्यासोबत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा। आणि खरं तर सगळे बदल घडत आहेत, आम्ही पण बदललोय आणि नाव पण बदललंय, न्यूज 18 मराठी झालेलं आहे। मला पहिल्यांदा तुमच्याकडनं ऐकायचं की महाराष्ट्रातल्या ज्या 29 महानगरपालिका आहेत, नेमका काय बदल तुम्हाला घडवायचा आहे? पहिल्यांदा आपल्याला नमस्कार आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा। नवीन नावासहित ही पहिली मुलाखत जाते, त्यामुळे महाराष्ट्रात जशा अनेक नवीन गोष्टी आम्ही केल्या आणि पुढेही मुंबई महानगरपालिका जिंकून ज्या अनेक नवीन गोष्टी करणार आहोत त्याची सुरुवात या इंटरव्ह्यूपासून होते असं मी समजतो। आणि मला असं वाटतं की आता या ज्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी नंबर 1चा पक्ष असेल, आमची महायुती सर्वात जास्त महानगरपालिका जिंकेल आणि माझा असा अंदाज आहे की 29 पैकी किमान 27 ठिकाणी महायुतीतल्या घटक पक्षाचा महापौर असेल। अच्छा, महायुतीतला घटक पक्षाचा महापौर असेल असं तुम्ही म्हणताय 27 ठिकाणी। हे सगळं जे काही यश आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही म्हणताय की यश मिळणार आहे, पण पुन्हा एकदा मुंबईपासून सुरुवात करू। खरं तर काहीच दिवस शिल्लक आहेत, वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत, तुमच्यावरती सुद्धा सगळ्या तोफा डागलेल्या आहेत। पण महत्वाचं असं मुंबई म्हणून, मुंबई शहर MMR रिजनमध्ये ही सगळ्या इतर पण महापालिका आहेत, ह्या एवढ्या मोठ्या सगळ्या परिसरासाठी नेमकं असं काय बदलायचं तुम्हाला असं वाटतं की काय बदललं गेलं पाहिजे पुढच्या 5-6 वर्षांमध्ये? मला असं वाटतं की त्या बदलाची सुरुवात आम्ही ऑलरेडी केली आहे। बघा, आपण जर मुंबईचा विचार केला तर जे IT रिव्होल्युशन होतं हे मुंबई कॅप्चर नाही करू शकलं, ते मोठ्या प्रमाणात हैदराबादला गेलं, बंगलोरला गेलं। याचं कारण काय होतं? इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिट, न परवडणाऱ्या ऑफिस स्पेसेस, या सगळ्या गोष्टींमुळे ते त्या ठिकाणी गेलं। 2014 नंतर मुंबईला आम्ही बदललेलं आहे। आज आपण पाहू शकता, ज्या मुंबईमध्ये 15 वर्षात 11 किलोमीटरची मेट्रो झाली, 5 वर्षामध्ये 475 किलोमीटर मेट्रोचं नेटवर्क आपण सुरू केलं। बांधकाम 200 किलोमीटर जवळपास डिलिव्हर झालंय। पुढच्या 2 ते 3 वर्षात सगळं डिलिव्हर होईल। मुंबईत कुठूनही कुठे मेट्रोनी जाता येईल। या मुंबईतली जी सबर्बन रेल्वे, आपली लोकल ट्रेन, जी मुंबईकरांची लाईफलाईन आहे, त्याचे प्लॅटफॉर्म्स आपण लांब केले, तिथे एस्केलेटर्स लावले, पॅसेंजर एम्युनिटीज तयार केल्या, त्या ट्रेनचे डब्बे वाढवले, त्याची स्वच्छता वाढवली। आता पुढच्या टप्प्यात त्यालाही मेट्रो सारखे आपण बंद दरवाजे होणारे आणि AC कोचेस देणार आहोत। आणि ते करत असताना आम्ही हा शब्द दिलाय, सेकंड क्लासचं फेअर न वाढवता आम्ही AC कोचेस आणि बंद होणारे दरवाजे त्या सबर्बन रेल्वेला देणार आहोत। आपण जर कनेक्टिव्हिटीमध्ये बघितलं तर आपण कोस्टल रोड तयार केला। आता कोस्टल रोड जो आहे तो बांद्र्यापर्यंत गेलेला आहे। बांद्र्यापासून वर्सोव्यापर्यंत एक सीलिंग कापले, त्याचं काम जवळपास 70% झालंय। वर्सोव्यापासून दहिसर पर्यंतची एक सीलिंग, दहिसरपासून भाईंदरपर्यंतची सीलिंग, त्यानंतर मग भाईंदरच्या उत्तरपासून विरारपर्यंतची सीलिंग, विरारपासून मल्टी मॉडेल कॉरिडॉर हा थेट अलिबागपर्यंत आपण आणतो। म्हणजे एक पूर्ण रिंग रोड आपण त्या ठिकाणी देतो। यासोबत आपण ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी करता आपल्याला कल्पना आहे की ठाण्यापासून बोरिवलीपर्यंत टनेलचं काम चालू केलं आहे, मुलुंडपासून तर गोरेगावपर्यंत टनेलचं काम चालू केलेलं आहे। दुसरं आपण
गोरेगावपासून एक वेस्टर्न एक्सप्रेसवेला पॅरलल अशा प्रकारचा एक रस्ता आपण त्या ठिकाणी सुरू केलेला आहे, डीपी रोड. यामुळे वेस्टर्न एक्सप्रेसवे ज्याच्यावर 60% मुंबईचा ट्रॅफिक जातो तो पूर्णपणे डिकंजेस्ट होणार आहे. त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपण हा जो काही आपला बांद्रा आहे, बांद्र्यापासून एक टनेल तयार करून तो बीकेसीत नेणार आहोत. बीकेसीतनं तो टनेल एक कुर्ल्याकडे जाईल, दुसरा टनेल हा त्या ठिकाणी आपल्या एअरपोर्टकडे जाईल आणि एअरपोर्टपासनं तो थेट कोस्टल रोडला जाऊन मिळेल. त्यानंतर कुर्ल्यापासनं तर आपण इकडे घाटकोपरपर्यंत एक 4 किलोमीटरचा ओव्हरब्रिज तयार करतोय, म्हणजे ज्याला आपण एलिव्हेटेड रोड म्हणतोय. त्यामुळे आता जिथे 1.5-2 तास लागतात किंवा 1 तासभर लागतो तिथे 20 मिनिटात लोक पोहोचणार आहेत. या साईडला जर आपण बघितलं तर आपण अटल सेतू तयार केला. आता अटल सेतू तयार केल्यानंतर ईस्टर्न फ्रीवेवरनं खाली आल्यानंतर आपल्याला जी काही कंजेशन आहे ते दूर करण्याकरता तिथे आपण एक ऑरेंज गेट टनेल तयार करतोय. त्याचसोबत वरळीवरनं शिवडीपर्यंत एक फ्लायओव्हरचं काम जे पुढच्या वर्षी कंप्लीट होईल ती एक कनेक्टिव्हिटी आपण तयार करतोय. आणि त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये ईस्टर्न फ्रीवे हा जो छेडानगरला संपलेला आहे हा ईस्टर्न फ्रीवे आपण थेट नेणार आहोत त्या ठिकाणी अगदी म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये ठाण्यापर्यंत आणि तिथनं आपण पुढे अगदी भिवंडीपर्यंत नेण्याचा आपला तो एक विचार आहे. आणि हे सगळं करत असताना मुंबईकरांचा दुसरा महत्वाचा प्रश्न जो घरांचा आहे त्यातही आपण खूप मोठ्या प्रमाणात बदल करतोय. विशेषतः आपल्याला माहिती आहे की बीडीडी चाळ जी आपण रिडेव्हलप करून दाखवली, या ठिकाणी पत्रा चाळ असेल, अभ्युदयनगर असेल, मराठी माणसाला घरं हे केवळ ऐकलं जात होतं, ते करून दाखवलं. 80,000 मराठी माणसं ही एकट्या बीडीडी चाळीमध्ये त्या ठिकाणी राहत आहेत. त्यामुळे तिथे एक परिवर्तन केलंय. आणि यासोबत सेल्फ रिडेव्हलपमेंट आपण आणली. 1600 घरं सेल्फ रिडेव्हलपमेंट मधनं 1600 सोसायटीज त्या ठिकाणी रिडेव्हलप होत आहेत. एसआरए मध्ये धारावीसारखा प्रकल्प आपण आणला. एसआरएच्या बंद पडलेल्या योजना आपण सुरू केल्या. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर 360 डिग्री मुंबईचं आपण एकीकडे विकास करतोय, दुसरीकडे या मुंबईचं जे घाण पाणी, सांडपाणी, मैल्याचं पाणी समुद्रात थेट जात होतं ते सगळं पाणी ट्रीट करण्याकरता इतके वर्षानंतर मुंबईमध्ये एसटीपी आपण 16,000 कोटी रुपयाचे तयार करतोय, जे पुढच्या वर्षीपर्यंत तयार होतील आणि मग आपल्या समुद्रात स्वच्छ पाणी येईल. आणि पुढच्या टप्प्यामध्ये आम्हाला सर्क्युलर इकॉनॉमीच्या माध्यमातून पर्यावरण पूरक मुंबई, एअर क्वालिटी इम्प्रूव्ह केलेली मुंबई ही आम्हाला करायची. ही जी सगळी तुम्ही जी योजना सांगितलेली आहे पुढचे 4 वर्ष तुमच्याकडे तर राज्यात आहेतच, पण हे सगळं होत असताना आज जी ओरड केली जाते की मुंबई मराठी माणसाची राहणार नाही, मुंबईमध्ये मराठी माणसाचं अस्तित्व राहणार नाही, तुम्हाला काय वाटतं? पहिल्यांदा तर मराठी माणूस इतका लेचापेचा आहे का? हा मराठी माणूस कोण आहे? तुम्ही जर विचार केला तर हा मराठी माणूस तो आहे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवलेला आहे. मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले आणि हे तेच मराठी होते की जे पानिपतच्या लढाईमध्ये स्वतःचं राज्य वाचवण्याकरता गेले नव्हते. अहमद शाह अब्दालीने त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही सिंध, पंजाब आणि बलुचिस्तान माझा एवढंच रिकॉग्नाइज करा, उरलेला भारत तुमचा आहे आम्ही रिकॉग्नाइज करू. पण मराठ्यांनी सांगितलं नाही, आमच्या भारताचा भाग आहे, आम्ही या सोडणार नाही. असे आपण मराठी माणसं. आणि कुठलं हे सांगतात की मराठी माणसाचं अस्तित्व राहणार नाही? अरे मराठीशिवाय कोणाचं अस्तित्व राहू शकतं या मुंबईमध्ये? ही मुंबई कालही मराठी माणसाची होती, आजही मराठी माणसाची आहे, उद्या मराठी माणसाचीच राहील. मुळात ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाहीये. 2 बंधू आणि त्यांचे पक्ष हे आपला रेलेव्हन्स त्या ठिकाणी त्यांचा चाललेला आहे. तो रेलेव्हन्स पुन्हा एकदा शोधण्याकरता स्वतःच्या अस्तित्वाची लढाई बनवू पाहतायत. आणि हे जे म्हणतायत, माझा सवाल आहे, 25 वर्ष तुमचं राज्य होतं, सांगा मराठी माणसाकरता काय केलं? का तुमच्या राज्यामध्ये दक्षिण मुंबईतल्या मराठी माणसाला वसई विरारच्या पलीकडे जावं लागलं? इतके वर्ष का बीडीडीचा तुम्ही त्या ठिकाणी करू शकला नाहीत? इतके वर्ष अभ्युदयनगर का करू शकला नाहीत? पत्राचा तर तुमचीच होती ना, तुम्हीच घेतली होती. त्या पत्राचा भ्रष्टाचार करून त्या लोकांना बाहेर काढलं, आम्ही त्यांना त्यांचं हक्काचं घर दिलं. सह्याद्रीमध्ये आपण आज त्या ठिकाणी सगळ्या आपल्या कामगारांना त्या ठिकाणी घरं देतो. वेगवेगळ्या प्रकारे मराठी माणसाला आमचं तर म्हणणंच आहे, यापुढे मराठी माणूस मुंबई सोडून बाहेर जाणार नाही. त्या मराठी माणसाला याच मुंबईमध्ये परवडणारं घर आम्ही देऊ, इथेच तसं रिडेव्हलपमेंट करू आणि छोट्या घरातला जो माणूस आहे त्याला मोठं घर देऊ. पण हे सगळं करत असताना एकीकडे आणखीन एक मोठा आरोप तुमच्यावरती केला गेला की मुंबईतल्या जमिनी ज्या आहेत त्या ऑक्शन केल्या जात आहेत, दुसऱ्यांना दिल्या जात आहेत, उद्योजकांना दिल्या जात आहेत. काय तुम्हाला म्हणायचं? कारण खरं या अर्थाने जर का अशी ओरड होत असेल
तर त्याचा जो प्रचार होतोय त्या प्रचाराकडे तुम्ही कसं बघताय? पहिली गोष्ट, कोणाला जमिनी दिल्या? कोणालाच जमिनी दिल्या नाही. दोन गोष्टी आपल्याला सांगतो. मुंबईमध्ये आम्ही 2 पॉलिसीज आणल्या. पहिल्यांदा तर आपण समजा एक धारावीचा विषय करू. 1984 साली राजीव गांधींनी धारावीचं रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे असं सांगितलं होतं. 84 पासून 2014 पर्यंत काही झालं नाही. 14 मध्ये मी जरा पाणी पितो. हो, बोलून बोलून घशाला आजकाल कोरड होऊ नये. 2014 मध्ये आमचं सरकार आल्यानंतर धारावीच्या रिडेव्हलपमेंटचं काम आम्ही सुरू केलं. त्याकरता केंद्र सरकारची जमीन मिळवली आणि आता धारावीचं रिडेव्हलपमेंट करतोय. धारावीतल्या प्रत्येक पात्र झोपडपट्टी धारकाला धारावीमध्येच 350 स्क्वेअर फुटाचं घर आम्ही देतोय. तिथे काही लोकांची घरं आहेत जी मोठी आहेत, त्यांना मोठी घरं देतो. अशा पद्धतीनं तिथे जे व्यावसायिक आहेत त्यांनाही तिथेच घरं देतो. आणि हे सगळं करत असताना ही जमीन कोणाला दिली आहे? ही जमीन अडाणींना दिलेली नाही, हे डीआरपीला दिली आहे. आणि डीआरपी मध्ये सरकार आहे. म्हणजे जसं अडाणी विकासक म्हणून आले आहेत तसं सरकार त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे कुठेतरी जमीन देऊन टाकली हे जे सांगितलं होतं. दुसरं, एसआरएत आम्ही आता एक नवीन पद्धती आणली किंवा पुनर्विकासात नवीन पद्धती आणली. पूर्वी जो कन्सेंट घ्यायचा तो पुनर्विकास करायचा. आणि अशा अनेक पुनर्विकासांमध्ये लोकांनी कन्सेंट घेतल्या आणि त्याच्यानंतर कामच केलं नाही. आम्ही आता नवीन पद्धती आणली. आता आम्ही सीएनडी करतो, ज्याच्यामध्ये आता विकासक म्हाडा बनते. विकासक प्रायव्हेट नाही आणि म्हाडा टेंडर काढते आणि टेंडर काढून त्या ठिकाणी विकासक अपॉइंट करते. म्हणजे मालकी कोणाकडे? म्हाडाकडे आहे. विकासक जो आहे हा केवळ त्या ठिकाणी डेव्हलपर म्हणून आलेला आहे आणि त्याचं शेअरिंग ठरतं. तिथे राहणारे जे लोक आहेत त्यांना जास्ती किती मोठं घर द्याल, म्हाडाला किती पैसे मिळतील, काय अम्युनिटीज तयार होतील, सेलेबल काय असेल. त्यामुळे आम्ही अधिक ट्रान्सपरन्सी आणली. कोणाला जमिनी नाही दिल्या, आम्ही ट्रान्सपरन्सी आणली. आता यांच्या काळात कोणाकोणाच्या घशात कशा कशा जमिनी घातल्या या जर मी सांगायला लागलो तर मला अर्धा तास त्यालाच लागेल. पण हे सगळं तुम्ही जे बोलताय त्याबरोबर एक आणखीन महत्वाचा मुद्दा मुंबई महापालिकेचा होता. गेल्या काही वर्षात ज्यावेळेला प्रशासक तिकडे होतं, हाही एक आरोप करण्यात आला की मुंबई महापालिकेचा जो एक फंड आहे, जो एक फिक्स्ड डिपॉझिट आहे, ते सुद्धा असंच मोडलं जातंय, तोडलं जातंय आणि त्याचा सुद्धा भ्रष्टाचारासाठी वापर केला जातो. पहिल्यांदा तर मुंबई महानगरपालिकेचं फिक्स्ड डिपॉझिट वाढलाय, कमी नाही झालं. हे सोडून गेले त्यावेळेस 70,000 कोटी होतं, आता ते 92,000 कोटी झालंय. त्यामुळे ते वाढलंय, कमी नाही झालं. दुसरं, माझा एक सवाल आहे, हे पैसे कशा करता घेता हो तुम्ही? डिपॉझिटमध्ये का ठेवता? हे कोणाचे पैसे आहेत? हे पैसे लोकांनी मुंबईच्या विकासाकरता दिले आहेत. बरोबर. मुंबईमध्ये इतक्या समस्या आहेत आणि तुम्ही टेंबा मिरवताय आम्ही डिपॉझिट ठेवलं. डिपॉझिटचा तुम्हाला अर्थ माहिती आहे काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही हा जो जनतेकडनं पैसा वसूल करता, हा पैसा तुम्ही ज्यावेळेस डिपॉझिट ठेवता त्यावेळेस त्याच्यावर व्याज किती मिळतं? 3%. रेट ऑफ इन्फ्लेशन किती आहे? 7%. म्हणजे दरवर्षी 4% या पैशाची व्हॅल्यू कमी होते. म्हणजे पैसे खाली चाललेले आहेत. आणि हेच जर पैसे गुंतवले असते, त्यातनं सोशल इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं असतं आणि गुंतवल्यामुळे त्याच्यावर 11-12% परतावा आला असता. पण हे केलं नाही आहे. हे फक्त या ठिकाणी आम्ही म्हणजे लोक झोपडपट्टीमध्ये मलेरियाने मरून राहिले, तिथे नाल्या नाही आहेत, तिथे घाण आहे आणि हे डिपॉझिट काय चाटायचे तुमचं डिपॉझिट? अरे मी तर म्हणतो बाकी सोडून द्या, पण ज्या गिरणी कामगाराच्या भरोशावर ही मुंबई उभी राहिली तो उद्ध्वस्त झाला, मुंबईच्या बाहेर गेला. यातले 3-4 हजार कोटी रुपये बाकी गोष्टींकरता सोडून द्या, यातले 3-4 हजार कोटी रुपये जर गिरणी कामगाराच्या घराकरता खर्च केले असते, आज मुंबईतला मराठी गिरणी कामगार हा मुंबईमध्ये राहिला असता. काय चाटायच्या तुमच्या त्या डिपॉझिटच्या रसीदी? या ठिकाणी हे जे काही यांचे कॉन्सेप्ट आहेत ना, आम्ही एवढे पैसे डिपॉझिटमध्ये ठेवले, मी तर म्हणतो तुम्ही लक्षात घ्या की या पैशाची व्हॅल्यू कमी केली. म्हणजे पेनी वाईज आणि पाऊंड फुलिश म्हणतात. मुंबई महानगरपालिका आपल्या काही प्रकल्पांकरता 7 आणि 8% कर्ज घेते आणि आपल्या डिपॉझिटवर त्यांना फक्त 3% त्या ठिकाणी डिपॉझिट मिळतं, त्यांच्यावर व्याज मिळतं. तर याला काही अर्थ आहे का? याला काही फिस्कल प्रुडन्स म्हणणार आहे का?
मग हे जे आर्थिक शहाणपण जे आहे ते तुम्ही म्हणताय की खरं मराठी माणसामध्ये यायला पाहिजे, मराठी माणसाला सुद्धा कळलं पाहिजे, त्यासाठी ही मुंबई मराठी माणसामध्ये खूप आर्थिक शहाणपण आहे, त्यांच्यामध्ये नाहीये. जे तुमच्या राज्यकर्ते होते आमचे मित्र, त्यांच्यामध्ये नाही. ते मित्र आहेत अजून तुमचे? नाही, शत्रू नाही आहेत, शत्रू नाही. कारण ते अलीकडे एका मुलाखतीत म्हटलं पण त्यांनी की दारं उघडी आहेत मातोश्रीची, तुम्हाला स्वतः नाही, ते मला- तुम्ही त्यांचा एक मित्र गमावलाय असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे की मातोश्रीचं दार माझ्याकरता त्यांनी बंद केलं, मी बंद केलं नाही. मी फोन करत होतो पण त्यांनी दार उघडलं नाही, ते ठीक आहे. परवा मला देखील समजलं, ते असं म्हणाले की मातोश्रीवर बोलणं बंद केलं तर मातोश्रीची दार उघडे. मी कधी मातोश्रीवर बोललो नाही, कधीच नाही, आणि मी बोलणारही नाही. काही संयम पाळणाऱ्यांपैकी मी आहे. पण त्याचवेळी आता मुंबईकरांच्या हृदयाची दारं माझ्याकरता उघडलेली आहेत, तेव्हा आता अजून दुसरं कुठलं दार उघडं झालं पाहिजे याची लालसा फारशी मनात राहिलेली नाही. पण ही जी दारं उघडी झालीत तुम्ही म्हणताय, त्याबरोबरनं आजचं जे महाराष्ट्रातलं राजकारण आहे ज्याच्यामध्ये सगळेजण सगळ्यांची युती करतायत, आघाड्या होत आहेत, हवं तसं राजकारण त्या पद्धतीने चाललंय. विचारधारेवर आधारित कदाचित एखादा पक्ष तुमच्यासारखा पक्ष असेल की जो एक आपली विचारधारा म्हणून पुढे चाललेला आहे. पण आणि कदाचित काँग्रेस सुद्धा त्यांच्या विचारधारेने अजून कोणाबरोबर जाताना तसं दिसत नाही, पण महाआघाडीत ते शिवसेनेबरोबर, उभाठांबरोबर आहेत. हे सगळं असताना तुम्हाला असं वाटतं की येणाऱ्या काळामधले म्हणजे या निवडणुकांच्या नंतर महाराष्ट्रातलं राजकारण बदलेल? मला असं वाटतं की या निवडणुकांनंतर महाराष्ट्रातलं राजकारण स्थिरावेल. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या प्रकारे एक सुनामी म्हणा किंवा ज्या प्रकारचं तुफान म्हणा हे 2019ला आलं, त्या 19च्या तुफानामुळे, त्यावेळच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्राचं राजकारण बऱ्यापैकी उद्ध्वस्त झालं. त्यावेळी जी अभद्र युती 3 लोकांनी केली आणि ज्या प्रकारे जनतेने दिलेल्या मॅन्डेटवर डाका टाकला, विश्वासघात केला, तिथनं या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली. आणि मग वादाला प्रतिवाद, डावाला प्रतिडाव अशा गोष्टी होत गेल्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण कुठेतरी दूषित झालं. मी गेले वर्षभर मुख्यमंत्री झाल्यापासनं हे राजकारण पुन्हा स्थिरावेल, या राजकारणातले दुरावे दूर होतील असा प्रयत्न करतोय. ठीक आहे, निवडणुकांमध्ये आम्ही एकमेकाच्या विरुद्ध बोलतो, ते बोललंही पाहिजे. विचारधारेचा जिथे विषय आहे तिथे प्रतिवाद होतच राहणार आहे. पण निवडणुकांनंतर सगळ्यांना अकोमोडेट कसं करता येईल हाच माझा प्रयत्न नेहमी राहिलाय, पुढे देखील तो असणार आहे. पण या सगळ्यांना सामावून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी तुम्हाला असं वाटत नाही की भाजपचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, नाशिक असेल, पिंपरी चिंचवड असेल किंवा अगदी नवी मुंबई असेल, इकडे भाजपच्या आणि एकीकडे एकनाथ शिंदे आणि एकीकडे दुसरीकडे अजित पवार, या सगळ्यांचे संघर्ष चालू आहेत. हे संघर्ष सोबत सत्ता असताना तुम्हाला असं वाटत नाही का की तुमच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय करणार आहेत? पहिली गोष्ट तर अशी आहे की आपण जर आमचं तिकीट वाटप बघितलं, कुठे बघा तुम्ही, 90% होमग्रोन लोक आहेत, 10% आलेले लोक आहेत. आणि हे लोक का घेतले आम्ही? तर या काही शहरांमध्ये गेल्या काही वर्षात आमचं वर्चस्व, प्राबल्य चांगलं वाढलंय. तरीही काही भाग असे आहेत की ज्या भागांमध्ये आम्हाला पाहिजे त्या प्रमाणात यश येत नाही. आणि मग तिथे यश आणायचं असेल तर तिथे जे लोक पॉप्युलर आहेत, तिथे ज्या लोकांचा जमिनीशी टच आहे, अशी लोक पक्षात घेतली पाहिजेत. म्हणून आम्ही त्यांना पक्षामध्ये घेतलं, त्यांना तिकीटं दिली. 90% आमचे लोक आहेत, 10% बाहेरचे लोक आहेत. पण आता काय झालंय की निवडणूक इतकी कॉम्पिटिटिव्ह झाली आहे, राजकारण कॉम्पिटिटिव्ह झालंय आणि 10 वर्षांनी निवडणूक येते. त्यामुळे या 10% मुळेही काही ना काही प्रमाणात आक्रोश झाला. आता काही ठिकाणी काय झालं, एकाच वॉर्डामध्ये 4 निष्ठावंत आहेत, एकाच निष्ठावंताला तुम्ही तिकीट देऊ शकाल? मग उरलेल्या 3 लोकांचा आक्रोश झाला, आमची निष्ठा कुठे कमी पडली. आता निष्ठा मोजता येत नाही ना, तुमची किती किलो, यांची किती लिटर. त्यामुळे शेवटी या 4घांपैकी ज्याचा इलेक्टिव्ह मेरिट होता, मग त्या उरलेल्या 3घांपैकी एखादा जाऊन मीडियात बोलला. आता जो बोलणारे आहेत त्यांच्या वॉर्डात दिलेले जे तिकीट आहेत ते काही बाहेरचे नाही आहेत, पक्षात अनेक वर्ष काम करणारे लोक आहेत. त्यामुळे निश्चितपणे ही परिस्थिती झाली. आणि आम्ही या निवडणुकीत जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला होता की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, कार्यकर्त्यांना लढायचं आहे. सगळीकडे युती आपण करू शकणार नाही, कारण मग कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. शक्य तिथे युती करू, जिथे शक्य नाही तिथे युती करणार नाही. आम्ही मुंबईला केली, कल्याण डोंबिवलीला तर फार डिफिकल्ट होती युती,
कारण आमचा पक्ष खूप मोठा आहे, पण आम्ही कमी जागा घेतल्या आणि तरी युती केली. जळगावला आमचे 57 होते, आम्ही 47 जागा घेतल्या, 57 नगरसेवक होते, कारण आम्हाला युती करायची होती. काही ठिकाणी आम्ही आधी ठरवलं होतं युती करता येणार नाही, पुण्याला आम्ही ठरवलं होतं, पिंपरी चिंचवडला ठरवलं होतं. फक्त आता याच्यामध्ये काय आहे की आम्ही ठरवताना आणि मी अनाऊन्स करताना सांगितलं होतं की एकमेकाच्या विरुद्ध आम्ही बोलणार नाही, हा आम्ही निर्णय केला होता. मात्र दुर्दैवाने पुण्यामध्ये विशेषतः अजितदादांनी तो संयम ठेवला नाही, ती भूमिका त्यांनी योग्य मांडली नाही. ज्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य दिली ती काही मला वाटत नाही शोभणारी आहेत. पण मी त्याला उत्तर दिलं नाही, मी त्याला उत्तर देणार नाही. माझ्यात खूप संयम आहे, माझा जो संयम आहे तो तुटणार नाही. पूर्ण निवडणुकीत मित्रपक्षांवर मी काही बोलणार नाही, इतरांवरही मी काही बोलणार नाही, बोललो नाही. फक्त मुंबईमध्ये आलो की मात्र उत्तर नक्की देतो. पण मुंबईमध्ये तुम्ही आलात आणि तुम्हाला अलीकडे काहीतरी सर्टिफिकेट पण देण्याचा प्रयत्न झाला, तुम्ही नागपूरकर आहात, मुंबईकर नाही आहात. मी त्याचं उत्तर दिलं. मी असं सांगितलं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा जास्त मुंबई कोणाला समजत होती. त्यांचा जन्म पुण्याचा होता, प्रबोधनकारांचा जन्म पनवेलचा होता. त्यामुळे जन्म कुठे महत्वाचा नाहीये, कर्मभूमी काय. आणि म्हणून मी सांगितलं की जे इथे जन्म घेऊन राजकारण करतोय म्हणतात ते आता जवाने झाले आणि म्हातारे व्हायला लागले, तरी मुंबईचा विकास त्यांनी केला नाही. पण मला किती बाहेरचा म्हटला तरी मुंबईच्या विकासाचे हे जे काही तुम्हाला द्वीप दिसत आहेत, मुंबईच्या विकासाचे जे प्रोग्राम्स आणि प्रोजेक्ट दिसत आहेत, याच्यापासून तर माझं नाव तुम्हाला तोडता येणार नाही. पण ही जी तुम्ही विकासाची जी सगळी मांडणी केलेली आहे, त्या मांडणीच्या बरोबरीनं एक मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे पर्यावरणाचा. नाशिकमध्ये तपोवनाच्या वरनं खूप मोठा मुद्दा निर्माण झाला, हवेच्या प्रदूषणाचा मोठा मुद्दा होतोय, सगळीकडे कामं चालू आहेत, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चालू आहे. या सगळ्यावरती कुठेतरी नियंत्रण आणि हे कसं आणणार? असं आहे की आपल्याला पर्यावरणाचा विचार हा करावाच लागेल आणि त्या दृष्टीने आम्ही पर्यावरणाचे ऍक्शन प्लॅन तयार केलेत. आता पहिल्यांदा मुंबई करता एक सर्क्युलर इकॉनॉमी आम्ही तयार करतो. टाटा सन्सचे जे चेअरमन आहेत एन चंद्रशेखरन यांच्या मदतीनं मुंबईचा एक सर्क्युलर इकॉनॉमीचा आराखडा आम्ही तयार केलाय. एक ओव्हर आर्चिंग अशा पद्धतीनं सगळ्या क्षेत्रात आपण सर्क्युलर इकॉनॉमी तयार करायची, जेणेकरून काही वेस्ट होणार नाही आणि त्यातनं कुठेही प्रदूषण होणार नाही, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. मी जसं सांगितलं की इतके वर्ष मुंबईचं घाण पाणी हे समुद्रात जायचं, पहिल्यांदा आपण ट्रीट करतोय आणि ट्रीटमेंट करून पाणी आपण समुद्रात सोडतोय. मुंबईमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपण या पर्यावरणाकरता ऍक्शन प्लॅन तयार केले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही एक ऍक्शन प्लॅन तयार केला आहे. 37 इंटरव्हेन्शन्स आम्ही असे केले आहेत की ज्यांनी आजच्या लेवलपेक्षा पुढच्या काळामध्ये 25% CO2 एमिशन कमी होईल. सगळ्या महानगरपालिकांमध्ये क्लायमेट ऍक्शन प्लॅन तयार करून आपण काम करणार आहोत. पण हे करत असताना आता तुम्ही त्या ठिकाणी नाशिकचा मुद्दा काढला, मी सभेत त्याचं उत्तर देईल. एक तर अनेक गोष्टी चुकीच्या गृहीतकांवर आहेत. एकच तुम्हाला उदाहरण सांगतो, पर्यावरणाच्या नावाखाली मेट्रो 3चं काम हे उद्योजनी थांबवलं. परिणाम काय झाला, मेट्रो 3 लेट झाली, जवळपास 10,000 कोटींनी त्याची कॉस्ट वाढली. पण ज्यावेळी सुप्रीम कोर्टात ही केस गेली आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे काही एक्सपर्ट्स होते त्यांचा रिपोर्ट आला, तो सुप्रीम कोर्टाने कोट केलाय आणि सुप्रीम कोर्टाने काय सांगितलंय की ज्या मेट्रो करता जेवढी झाडं आरेमध्ये कापली जात आहेत ती सगळी झाडं मिळून आपल्या लाईफ टाईम मध्ये जेवढं कार्बन सिक्वेस्ट्रेशन करतील ही मेट्रो 82 दिवसाच्या फेऱ्यांमध्ये तेवढं करणार आहे. म्हणजे 82व्या दिवसानंतर एव्हरी डे ही पर्यावरण पूरक आहे, पर्यावरणाचा ऱ्हास वाचवणारी आहे. आणि असं असतानाही केवळ आपल्या इगो खातर आपण तिला 3 वर्ष लेट केलं आणि आपल्या इगो खातर मुंबईकरांच्या डोक्यावर 10,000 कोटीचा बोजा घातला. हा जो एक महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला, त्याबरोबरीनं आणखीन एक महत्वाचा मुद्दा की जसं वाढतं शहरीकरण होतंय या संपूर्ण राज्य, आपण तर तसे बहुतांश शहरी म्हणजे राज्य आहे आपलं आणि प्रगतशील आहे. असं राज्य असताना गुन्हेगारीकरण पण सुद्धा तेवढंच वाढते. तुमच्याकडे गृहमंत्रालय आहे,
पुण्यामध्ये खास करून तुमच्या मित्रपक्षांनी त्यांच्या एका मित्रपक्षाकडे गुन्हेगारांची तिकीटं दिली आणि हे सगळं जे गुन्हेगारांचं एक प्रकारे त्यांना मान्यता मिळण्याचं जे काम सुरू आहे त्या राजकारणामध्ये मला असं वाटतं खूप चुकीचं आहे. असं आहे बघा, गुन्हेगारांना तिकीटं द्यायची आणि मग ते इकडनं उभे आहेत तिकडनं उभे आहेत सांगायचं योग्य नाही आहे. म्हणजे माझी अपेक्षा नाही आहे त्यांच्याकडनं. शेवटी आपण सगळे ज्यावेळेस सांगतो कोयता गँग रद्द करा, आपण ज्यावेळेस सांगतो गुन्हेगारी कमी करा, आणि अशा परिस्थितीमध्ये जे अतिशय नामचीन गुन्हेगार आहेत, छोटे मोठे गुन्हेगार नाही आहेत, ते पुण्यातले टोळ्या चालवणारे, पुण्यामध्ये हिंसा करणारे, खून करणारे, मर्डर करणारे, खंडणी वसूल करणारे, अशा लोकांना ज्यावेळेस निवडणूक लढण्याची व्यवस्था आपण करतो त्यावेळी आपलं शहर आपण कुठे नेतोय याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे. आज तुम्ही बघा, शहरं मोठी झाली, मोठ्या प्रमाणात आम्ही सीसीटीव्हीचं नेटवर्क लावलेलं आहे प्रत्येक शहरामध्ये. एआयचा उपयोग करून स्ट्रीट क्राईम हा आम्ही जवळपास आटोक्यात आणतो, लगेच तो डिटेक्ट होतो, डिटेक्शनचा रेट वाढलेला आहे. आता आपण आपल्या सगळ्या व्यवस्थेचा विस्तार केलाय. जवळपास 50,000 पोलिसांची भरती ही गेल्या काही काळामध्ये आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. 1962 साली पोलिसांचे सर्व्हिस रूल्स तयार झाले होते आणि त्याचा आकृतीबंध तयार झाला होता. तो 2024 मध्ये मी बदलला, इतक्या वर्षानंतर. त्यामुळे त्या संदर्भात पोलिसांच्या वसाहतींसंदर्भात आपण काम केलंय, पोलिसांच्या आधुनिकीकरणासंदर्भात आपण काम केलंय. मार्वल सारखा एक आपण प्लॅटफॉर्म उभा केला क्राईममध्ये की जो एआयचा उपयोग करून आता इतकं फास्ट डिटेक्शन करतोय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात, म्हणजे हे जे मार्वल आपण तयार केलं आहे, केंद्र सरकारनेही प्रधानमंत्र्यांच्या कॉन्फरन्समध्ये त्याचा एक प्रकारे सन्मान केला आणि आता इंटरनॅशनली देखील त्याचा सन्मान होतोय. आपण जे सायबर सिक्युरिटी सेंटर केलेलं आहे त्याला तर विदेशातनं आता ऑर्डर्स मिळत आहेत की आमच्याकडे असे सायबर सिक्युरिटी सेंटर करा. त्यामुळे मोठ्या प्रमाणात याच्यावर आपण प्रयत्न करतो. आता विशेष लढाई आपली चालू झाली ड्रग्सची, कारण ड्रग्स एक असा मेनिस आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं आजकाल ड्रग्सची मार्केट प्लेस इंस्टाग्राम झाली आहे, ती फेसबुक झालेली आहे. ते डिसायफर आपण करतो, कुरिअरचा वापर करतात ते आपण डिसायफर करतो. आपण फॉरवर्ड आणि बॅकवर्ड इंटिग्रेशन शोधून काढतो, फॅक्टऱ्या शोधून काढतो आणि त्या नेस्तनाबूत करतो. त्यामुळे एक सेफ महाराष्ट्र करण्याकरता मोठी लढाई आपली चालली आहे. आणि अशा लढाईमध्ये राजकीय पक्षांनी जर मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना आश्रय दिला तर त्याचा पोलिसांच्याही मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो. हा सगळा जो विषय आहे त्याच्याबरोबर खरं तर एक दोन प्रश्न तुम्हाला अजून विचारायचे आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता मराठी भाषेचा, मराठी शाळांचा आणि खास मराठीच्या सक्तीचा. तुम्हाला काय वाटतं की तुमचा पक्ष, तुम्ही स्वतः या सक्तीच्या विरोधात आहात, मराठी भाषेच्या संदर्भामध्ये तुम्ही विरोधी आहात असं म्हटलं गेलेलं आहे, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? पहिली गोष्ट तर अशी आहे, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणारे आम्ही आहोत. माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी तो मिळवून दिला, कोणी याच्यापूर्वी ते केलं नाही. दुसरं, मुंबईतल्या मराठी शाळा कोणी बंद केल्या? कोण होतं महानगरपालिकेमध्ये? मराठी शाळा बंद करून त्याच्याऐवजी इंग्रजी शाळा सुरू करणारे कोण होते? आमची भूमिका स्पष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये सक्ती ही फक्त मराठीचीच, मराठी शिकावीच लागेल. इतर कुठल्या भाषा शिकायच्या आहेत या संदर्भातला चॉईस दिलेला आहे. आणि मध्यंतरी जो विवाद उभा राहिला त्या विवादातही आम्ही सांगितलं होतं, त्रिभाषा सूत्रामध्ये तिसरी भाषा ही तुम्हाला हिंदी किंवा कुठलीही भारतीय भाषा शिकता येईल. त्याकरता आम्ही तुम्हाला जी काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते अवेलेबल करून देऊ. मुद्दा एवढाच आला की कुठल्या वर्गातनं शिकवायची. कारण ज्यावेळी उद्धव ठाकरेजींनी एक कमिटी तयार केली होती त्या कमिटीच्या रिपोर्टमध्ये पहिल्या वर्गापासनं ग्रॅज्युएशनपर्यंत हिंदी कंपल्सरी करा असं लिहिलेलं आहे उद्धव ठाकरेंच्या. आणि ती जी सब कमिटी होती त्यात उबाठाचे उपनेते देखील त्या कमिटीत होते, त्यांनी दिलेलं रिकमेंडेशन आहे. आम्ही ते रिकमेंडेशन बदललं. आम्ही सांगितलं कुठलीही भाषा शिकता येईल, कुठल्या वर्गातनं शिकवायची याकरता कमिटी तयार केलेली आहे, ती कमिटी तो निर्णय घेईल. त्यामुळे
मुळामध्ये भाषेचा स्वाभिमान जर आपल्याला ठेवायचा असेल तर आपल्याला देखील आपल्या कृतीतनं काहीतरी दाखवावं लागेल ना. तुम्ही मार्केट काय केलं? मुंबईच्या मराठी शाळा मार्केट केल्या का? मुंबईच्या मराठी शाळांमध्ये इंग्लिश मिडियम कसं सुरू केलं मार्केट करताय तुम्ही, आणि इकडे मराठीच्या गप्पा मारता. या सगळ्या एकूण गदारोळामध्ये एक शेवटचा प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा आहे की या पालिका निवडणुकांमध्ये तुम्ही स्वतः स्वबळावर भाजप 100% अशी काही परिस्थिती बघताय की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मित्रपक्ष किंवा नवे काही मित्र तुम्हाला लागतील मुंबईमध्ये खास करून? बघा, 100% भाजपा हा आमचा आधीपासून नारा आहे, पण याचा अर्थ मित्रांना सोडून नाही. 100% भाजपचा अर्थ एवढाच आहे की जिथे भाजप पोचली नाही तिथपर्यंत भाजप पोचवायची. सर्वस्पर्शी भाजप, सर्वव्यापी भाजप, सर्व समाजांमध्ये भाजप, सर्व भौगोलिक परिस्थितीत भाजप, हा त्याचा अर्थ आहे. त्याचा अर्थ मित्रपक्षांना सोडून आपली वाढ करणे हा नाही. त्यामुळे आम्ही मित्रपक्षांसहितच या ठिकाणी राजकारण करणार आहोत, राज्य चालवणार आहोत, आणि 2029 मध्येही मित्रांना सोबत घेऊनच पुन्हा सरकार स्थापन काही करणार. नवे मित्र येणार आहेत तुमच्यासोबत? आता तरी असं वाटत नाही, जागा कमी आहे ना. जागा कमी आहेत, पण तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत या सगळ्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये. एक शेवटचा प्रश्न आहे, कारण गौरवशाली महाराष्ट्र आहे आपला, ऐतिहासिक महाराष्ट्र आहे. स्वतः प्रत्यक्ष आपण ही प्रतिमा सुद्धा ठेवून केलेला आहे, बदललेला आहे. न्यूज 18 मराठी आम्ही झालेलो आहोत, आणि या बदलामध्ये तुम्हाला ही सगळी सत्ता, हे सगळं मॅन्डेट तुमच्याकडे आल्यानंतर असा पहिला बदल महाराष्ट्रात काय घडवायचा आहे, काय बदललेला महाराष्ट्र बघायचा? बघा, असा एक बदल करून महाराष्ट्र किंवा मुंबई बदलणार नाही. सिरीज ऑफ बदल आपल्याला करावे लागतील. खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. ध्येय एकच असलं पाहिजे. महाराष्ट्रातला जो शेवटचा माणूस आहे त्याच्या जीवनातलं परिवर्तन, महाराष्ट्रातले जे युवा आहेत, ज्या महिला आहेत, जो गरीब आहे, जो शेतकरी आहे, या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण काय सकारात्मक परिवर्तन करू शकतो. महाराष्ट्रातले दलित, आदिवासी, ओबीसी यांच्या जीवनामध्ये आपण काय सकारात्मक परिवर्तन करू शकतो, हे महत्वाचं आहे. त्यामुळे $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे आम्हाला जायचं आहे, पण इन्क्लुझिव्ह इकॉनॉमी आम्हाला तयार करायची आहे. त्या दृष्टीने आम्ही चाललो आहोत. नक्की. आणि तुम्ही आमच्याशी बोललात न्यूज 18 मराठीवरती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय मनमोकळे नेहमीप्रमाणे बोललेले आहेत, आणि या बोलण्यामध्ये आपण निश्चित एक अपेक्षा करूयात, कारण 29 महानगरपालिकांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. आज तरी आपण काही काळाकरता रहदारीमध्ये वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये अडकून आहोत. हे प्रश्न बदलले पाहिजेत, हे प्रश्न सकारात्मक पद्धतीनं बदलले पाहिजेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं, पण त्यावरून आपलं राज्य जे आहे ते अधिक गतीनं विकासाच्या मार्गावरती जाईल, समृद्धीच्या मार्गावरती जाईल. हा बदल आपल्याला लवकरात लवकर बघायचा आहे. तो बदल घडावा अशी इच्छा व्यक्त करतो. इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू. आभारी आहे.